आपल्याला जी खबर मिळाली आहे ती साफ खोट आहे. जर बंडखोर करत असशील तर माझ्याशी तुला हद्दपार केले जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. रंगदेवता आणि नटेश्वराला विनम्र अभिवादन करून श्री सर्वदेव सेवा मंडळ कडवे वट्टवडी पाचबाकी आज चिमटे उत्सवानिमित्त माता वतनदेवी बजरंगी लोकनाट्य तमाशा श्री सादर करते. श्री सर्वदेव सेवा मंडळ कडवे वट्टवडी पाचबाकी सगळे सादर करीत आहोत शरद लिखित एक काल्पनिक चित्रपटाला गोंगणाट्य कट्यार काळजात बसली. कट्यार काळजात बसली या वगनाट्यामध्ये सहभागी सर्व यशस्वी कलाकार अर्थात पात्र परिचय राजगिरचे संदेश बारकावते, सेनापती महावीर चंदू रत्नागरवते, राजकुमार जिरल, रुपेश अशोक कांगळे, रुद्रसेन, सुरेंद्र सिंह सेनापती मानसिंह, प्रवीण अमृतोत्ते, बालभद्र, मुकेश रामचंद्र ओक्ते, सरदार धर्मसे, प्रमोद रामचंद्र ओक्ते, जगीराजा बोरेकर, शरद शिवराम ओक्ते, नाग्या, राहुल रामचंद्र ओक्ते, शिरप्या, रोशन लक्ष्मण ओक्ते, कलिका, अभय रत्नाराम ओक्ते, कलंदर, लव सुभाष ओक्ते, अंकुश सुभाष ओक्ते, शरद ओक्ते चित्रपटाला काल्पनिक वगनाट्य सगळे सादर करत आहोत. काल्पनिक चित्रपटाला वगनाट्य कट्यार काळजात बसली. कट्यार काळजात बसली. पाठीशी मिळालाय नाही सेनापती. त्याचा डल नरला विश्वासघाती कारभाराचा नटीचा फोड घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. या राज्याचे भावी सम्राट म्हणून तुम्हाला जगलं पाहिजे युवराज, तुम्हाला जगलं पाहिजे. त्या दृष्ट काल बदलाचा सूड घेण्यासाठी सध्या तरी काढता पाय घ्यावा लागणार आहे. नाही सेनापती. त्या चांडाल नराला विश्वासघाती कारभाराला शोधून त्याच्या तुकडे तुकडे करू द्या. कालचा मांडी तीन टंगडीचा तो रुद्रसेन माझ्या पुण्यवंत पिताजींच्या सिंहासनावर बसलाय. तळ्याचा नाचत आहे. त्याचे ते नाचरे बाळ मला एका धावात जोडू द्या. त्या बंडखोर कालभद्राच्या चुनासाठी मी युवा पेटलो आहे. पण सेनापती माझ्यातील जेवढे तुम्ही दंड का करत आहात? माझ्या सुद्धा रक्ताच्या थेंबात तुम्हाला आकाश दिसेल आणि त्या सुरवतील कालभद्र रुद्रसेन सम्राटाचा किंचाला चलत असलेलं दिसेल. पण युवराज तुम्ही शांत व्हा आणि आपला जीव वाचवा. सेनापती जीव कुणासाठी जीव वाचू? माझा पिता वीरपूरचा प्रतापीराजा माझ्या डोळ्यात एकच त्या बंडखोर कालबाजाने मारला. माझ्या सत्वशील मातेला त्याने तुरुंगात बंदिस्त केलं. हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. पण त्या बंडखोर कालबाजाच्या आनंदाने ललकारणारे डोळे पाहून माझ्या डोळ्याची राग कशी शांत करू सांगा सेनापती. कशी शांत करू? आम्ही म्हणत आणलं असतं तर या महावीरानं त्या कालबदलाशी धडा वेगळा करून तुमच्या मातोश्रीची मुक्तता केली असती. पण त्याच वेळी शत्रूच्या घराण्यात तुम्ही प्राणपणा लावून लढत आहात हे आम्ही पाहिलं आणि वीरपूरच्या भावी सम्राटाला वाचवलं हे आम्ही आमचं कर्तव्य मानलं. सेनापती तो कालभद्रा उद्या माझ्या मातेचा अतोनात छळ करी तिचा पवित्र शील. सेनापती
यापुढे शब्द उच्चारायला शरम वाटते. त्या माऊलीचं शिरक्षण करण्याकरता तो विश्व चालक त्यांच्या पाठीशी खंबीर रूपाने उभा राहील याची खात्री बाळगा. मारा, पकडा. एवढा खात झाला. काय बोलत असेल? पकडा, मारा. आपल्याला त्रासाला येत आहे. सेनापती, या कंटाळलेल्या सिंहाला तुमच्या विरोधाच्या पिंड्यातून भोगलं करा. उन्मत्तपणे धावून येणार त्या रानटी काळबाजाला या चमच्याने नेस्तानाबूत करू द्या. मग आम्ही कशाला इथे माझ्या पुण्यवंत महाराजांचा एकुलता एक वारस नष्ट करण्यासाठी नाही, राज्याच्या बाहेर सज्जन पर्वतावर भूताची नरे आहे तेथे सरदार धर्मसेन राहतो. याची मदत तुम्हाला राज्य स्वतंत्र करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. सरदार धर्मसेन हा कोण सरदार? एक बंडखोर, तुमच्या पिताजी विरुद्ध बंड करणारा तो एक देशद्रोही आहे. सेनापती, मग एक वैरी आपल्या वैऱ्याच्या मुलाला पाहून प्रथम गर्दन उडवेल की मदत करेल? अगदी खात्रीने सांगतो, सरदार धर्मसेनला आम्हीच ओळखतो. तो साक्षात स्वाभिमानाला देवणारा दीप आहे, पण तो दीप अंधारात काळभद्राच्या सुडासाठी तडपतोय. सेनापती, त्या धर्मसेनचं काय केलं त्या काळभद्रानं? काळभद्र गुप्त रूपाने परकीय मांडलिक राजा रुद्रसेनचे विलोन आहे हे फक्त धर्मसेनलाच ठाऊक होतं. काय याची जाणीव जेव्हा काळभद्राला झाली तेव्हा याच काळभद्राने खोटे पुरावे उभे करून स्वामीनिष्ठ धर्मसेनला देहदंडाची शिक्षा फरमावली. पण आमच्या शिफारशीमध्ये त्याला देहदंडातून मुक्त केला. सेनापती, आम्ही सरदार धर्मसेनच्या गुहेत जातो. आम्ही तुमची तिथे वाट पाहतो. ठीक आहे. येतो आम्ही. आता हे विश्वासघाती काळभद्रा या चौतरलेल्या वेड्यापिट्या झालेल्या या वीर सेनापती महावीराच्या समोर महारे वाह महावीरा, अरे सरळांगण पडला पाय लावून पडला ना, स्वतःला क्षत्रिय समजतोस? उन्मादाला हसू नकोस काळभद्रा. तलवारीचे वार घेऊन शत्रूला येम सध्याला धाडणारा हा महावीर रणांगणाला पाठ लावण्यासाठी जन्माला आला. मग रणांगणातून पळालास का? आम्ही पळालो या वीरपूरच्या 22 समाजात. रामखुरा, तू माझ्या सारा यश तू भरीस मिळवलायस. त्या त्याच्या बापाप्रमाणे सर त्या रुद्रसेन महाराजांच्या चरणी ठेवायचं होतं, पण तू सारा डाव माझा धुळीस मिळवलास. आम्ही मरणारच आहोत, पण लक्षात ठेव तुलाही या संधीतून जिवंत सोडणार नाही. तुझ्यात जर हिंमत असेल तर भेटा. विश्वासघात ठरवलं. तो दुष्ट काळभद्र या वीरपूरच्या साम्राज्यात रुद्रसेनचा सेनापती म्हणून मानानं जगत आहे. पण या चंडाल काळभद्राचा शिर जरा वेगळा करून त्या वीरसेन महाराजांना दाखवून सांगणार आहे की रुद्रसेनची हात मिळवणी करणारा हात तोडणारा तो काळभद्र. पण या सुराच्या संधीसाठी मी अहोरात्र तडफडतो आहे.
सरदार काय आपल्यावर कुणी हल्ला केला की काय? नाही सरदार नाही. त्या काळभद्राने अचानक बंड करून रुद्रसेनच्या साथीने वीरपूरवर हल्ला केलाय सरदार. वीरपूरवर हल्ला. काय वीरपूरवर रुद्रसेनचा हल्ला? अरे म्हणजे त्या विषारी दुष्ट काळभद्राने या वीरपूरवर आपला विषारी मिळका दाखवला. शकीरा चल, विलंब नको, आपल्याला इथून निघायला हवा. विलंब तर केव्हा चलाय सरदार? विलंब तर केव्हा चलाय? काय म्हणजे त्या दुष्ट काळभद्राने आपल्या राज्यावर डाव साधला की काय? नाही सरदार, आतून त्या काळभद्राची बंड पितुरी आणि बाहेरून त्या रुद्रसेनच्या माराने वीरपूर फार बेचिराग चालाय सरदार. त्या हल्ल्यात वीरसेन महाराज निर्दयपणे ठार मारले गेले सरदार. निर्दयपणे ठार मारले गेले आणि महाराणीला आपली भोगदासी करण्यासाठी बंदिस्त केलं न्यायची माणसाला. अरे दैव दुर्मिळ असा, किती उलटा फासा टाकला सा महाराज वीरसेन. शेवटी मारता तरी करा आपला दुश्मन या गत्र्यासमोर उभा असला तरी माझ्या अंतःकरणातील इच्छा यापूर्वीच राहिली. जगिरा सरदार, त्या काळभद्राच्या सुडाची इच्छा ना? होय जगिरा. गेली 12 वर्ष मी या सुडासाठी तपश्चर्या केली होती. तो त्या काळभद्राने या जनतेत पसरवलेला दुर्लक्षित दूर करण्यासाठी. आणि आता तो दुराचारी काळभद्रा या वीरपूरच्या साम्राज्यात रुद्रसेनचा सेनापती म्हणून मानाला मिळत आहे. सरदार, आपल्या असेल तर आताच वीरपूरवर हल्ला करतो. नाही त्या काळभद्राला सेनापती पदावरून खाली खेचून आणतो. थांब जगिरा. सूर भावना ही काळभद्रा विरोधात आहे. अरे आपल्या एवढा पदार्पण म्हणजे या जगिराला आपल्याला त्या काळभद्राला उतरून खाली खेचून मारायचं आहे. सरदार राजकुमार धीरज वीरपूरचा एकमेव वारस दुश्मनाने मारला गेला. काय बोलत आहेस राजा? होय सरदार. अरे एकापेक्षा एक किती भीषण घटना कहाणी पडत आहे जगिरा. सेनापती महावीरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शत्रूचा मारा आपल्या अंगावर झेलून राजपुत्राला सुखरूप बनवले. काय बोलत आहेस राजा? म्हणजे त्या जगिरा आपल्याला आता इथून निघायला हवं. चल. जय शिवशंभो. जय शिवशंभो. माझ्या सालबाईचं रामुळे सोन्या चांदीनं मडविलं. माझ्या सालबाईचं रामुळे सोन्या चांदीनं मडविलं. लागतावर्धनची पाऊल धन्य धन्य झालंय कुळ. लागतावर्धनची पाऊल धन्य धन्य झालंय कुळ. सालबाईचं राऊळ सोन्या चांदीनं बळविलं. माझ्या सालबाईचं राऊळ सोन्या चांदीनं बळविलं. लागतावर्धनची पाऊल धन्य धन्य झालंय कुळ. लागतावर्धनची पाऊल धन्य धन्य झालंय कुळ.
दंगुल गेलंय कळ देव खाल्यावर माझ्या धुल सारं दंगुल गेलंय कळ रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ कडवय गावाच्या मालकीला हिऱ्या मोठ्याने सजवलं पालखीला हिऱ्या मोत्यानी सजवलं पालखीला हिऱ्या मोत्यानी सजवलं पालखीला फिरून आली मूळ गावाला चढला काढोल सनई सुराला गावकरी दंगल नान गुलाला निरंगल गावकरी दंगल नान गुलाला निरंगल रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ नंतर तुझा नावाचा ताज तो गाव तुझा कृपेने ताजतो तुझ्या कृपेने साजतो गाव तुझ्या कृपेने साजतो संकटी आम्हा तारतो यश उंच गुढी उभारतो गुढी उभारतो यश उंच गुढी उभारतो तुझी करा पाऊल तुझ स्वर्ग परी धावल तुझी करा पाऊल तुझ स्वर्ग परी धावल रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ माझ्या सालबाईचं राहुल सोन्या चांदीनं मळविल माझ्या सालबाईचं राहुल सोन्या चांदीनं मळविल रक्तवर्णाची पाऊलं धन्य धन्य झालंय कुळ 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 महाराजांची वेळ झाली आपल्याला 12 नीट ठेवलं पाहिजे होय रे महाराजांचा जय जयकार असो शेवटी आम्ही सम्राट झालो यासाठी त्या काळभद्राच्या बंडखोरीचा आम्हाला खूप फायदा झाला यासाठीच आम्ही त्याला सेनापती म्हणून नेमला आहे मूर्ख काळभद्रा अरे आमची ही गरज सत्ताच आमच्या मनातील बंडाळीचा भय सत्ताच आम्ही तुला काळ कोठडीत दाखवणार आहोत म्हणजे धर्मसेनशी आणि वीरसेनशी तुझ्या अधर्माने वागला आहेस त्याच अधर्माने वागून तुला आम्ही यमसदनाला पाठवणार आहोत महाराजांचा जय जयकार असो यावे सेनापती महाराज आम्हाला चुकोणी सेनापती म्हणून का त्या काळभद्राला आपली गुप्त नसरत कळली तो हा महाल एका क्षणात जमीनदोस्त करेल आपण मला मानसिंग या नावाने पुकारल ठीक आहे सेनापती मानसिंग म्हणजे आम्ही अजून भयमुक्त झालो नाही एका अंगाराची ठिणगी आमच्या हृदयात सतत पट्टे देत आहे तो वीरसेनचा काटा धीरज अजूनही जिवंत आहे महाराज त्याची चिंता करू नये काळभद्राने त्याच धीराजला पकडून ठार मारलाय अशी खबर आहे वा सेनापती काळभद्रा अरे तुझ्या यशाने आम्ही धन्य झालो वाटतं तुला डोक्यावर घेऊन नाचावं पण नाही आम्ही असा मूर्खपणा कधीच करणार नाही उलट तुझ्या डोक्यावर पाय घेऊन आम्ही तुझ्या सारख्याला यमसदनाला पाठवणार आहोत महाराज एक दुसरी गोष्ट म्हणजे बोला सेनापती महाराज आम्ही स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती करतो याबद्दल क्षमा असावी आम्ही एका मुलीला पाहिलं आणि प्रांजळपणे कबूल करतो की क्षणभर देखील आम्ही त्या स्त्रीवर होळी चालू तुम्हाला आमचा स्वभाव ठाऊक नाही प्रेम आणि स्त्री यांचा आम्ही अतिशय तिरस्कार करतो स्त्री महाकालीच्या रूपात पिसाळली की राजाचा सर्वनाश ठरेल पण ही मुलगी आहे तरी कोण
आणि कुणाची? महाराज, ते आपल्या सेवकाची काल भद्राची मुलगी आहे. काल भद्राची मुलगी? होय. म्हणजेच हे आमच्या सर्वनाशासाठी आपल्याला मोहीम करत आहे. पण आम्ही जाणतो, आम्ही त्या काल भद्राला मृत्यूदंड देणारच आहोत. म्हणून ही मुलगी आपल्या राज्यात अशा घटना घडतील तुम्हाला वाटत नाही? महाराज, एका मुलीमध्ये साम्राज्यात असं घडेल असं वाटलं नसतं. हे प्रेम कोणता लावरच धगधगत असतो आणि कोणता प्रलय दडून असतो हे एका राजपुरुषाला देखील कल्पना करता येत नाही. महाराज, एका मुलीमध्ये असं घडेल असं वाटलं नसतं. येतो आम्ही. यावे, जा आणि काल भद्राला पाठवून द्या. जसे आपल्या महाराजांचा जय जयकार असो. यावे, यावे काल भद्रा, यावे. आपले उपकार आमच्यावर भरपूर आहे. या उपकाराची परतफेड कशा प्रकारे करायची हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला पाचारण केलं. सांगा सांगा, आम्ही त्याचीच आतुरतेने वाट पाहत आहोत. काल भद्रा, आपल्या कंढेचा, आपल्या कन्याचा हात आमच्या हाती द्यावा. महाराज, काल भद्रा, आमचा निर्णय आपल्याला मान्य नाही. आपण गोंधळलेले दिसत आहात. आपल्या मुलीचा हात मागितला म्हणून आपली मान खाली का चुकली? तसं नाही महाराज. आपल्यासारख्या सम्राटाशी आमचे नाते संबंध जोडणे हे आमच्या गौरवास पात्र ठरेल. पण बोला, बोला काल भद्रा, खुल्या मनाने बोला. महाराज, आमची कन्या या विवाहाला राजी होईल की नाही याची आम्हाला शक्यता वाटते. काल भद्रा, आम्ही आपल्या मुलीच्या मनाविरुद्ध वागण्यास आम्ही तुम्हाला सांगत नाही. आम्ही सांगतो आहोत त्या दोन पर्यायापैकी आपण एक पर्याय निवडावा. पहिला, आपल्या मुलीचा विवाह आमच्या बरोबर करणे व दुसरा, आपल्या मुलीला आमच्या नजरेसमोरून दूर ठेवणे. ठीक आहे महाराज, आम्ही आपल्या कन्याला आपल्या दृष्टीसमोर दूर ठेवण्याची दक्षता घेऊ. काल भद्रा, याचा अर्थ असा होता की आमच्या लग्नाची मागणी आपण अप्रत्यक्षरित्या फेटाळत आहात. महाराज, आम्ही काही समजलो नाही. काल भद्रा, तुम्ही सूत द्या, सूत द्या. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. यावे आपण. काल भद्रा, अरे तू माझ्या कैचीत बरोबर सापडला आहेस. तुला तर तुझ्या कन्येचा विवाह माझ्या बरोबर करावाच लागेल. कारण जिवंतपणी तू आपल्या कन्येचा मरण पाहू शकणार नाही. कोण असे ना? कोण आहेस तू? अंगार, तुझा कर्बान कर. आणि तू आलास खोटू? अंगारातून रुद्रसेना, तू स्वतःचं मरण स्वतःच्या हाताने ओढून घेत आहे. काल भद्राशी वय करून तू तुझ्या हृदयात भयंकर तेल होत आहे. पण कलिकेशी विवाह करण्याचं तुझं स्वप्न अंगाला कधीच पूर्ण होऊ देणार नाही. चला चला ताईसाहेब, जेवणात नाही गर्दी असते. सेवक, सुंदर दृश्य आहे. पण माझ्या नशिबी हे निसर्गरम्य दृश्य पाहण्याचे भाग्य नाही. कारण मी काल भद्रांची मुलगी माझे पिताजी अचानक रुद्रसेन महाराजांचे सेनापती झाले आणि नको ते मोठे व नशिबी आले. आज आई जगदंबेच्या आशीर्वादाला जागे होऊन परवानगी मिळाली. सेवक, सर्वप्रथम आपण आईचं दर्शन घेऊया. होय ताईसाहेब.
जगदंबे माऊली कृपेची तूच सावली जगदंबे माऊली कृपेची तूच सावली तूच भवानी तूच दुर्गा रूप तुझे पाहुणी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी जगदंबे माऊली कृपेची तूच सावली जगदंबे माऊली कृपेची तूच सावली तूच भवानी तूच दुर्गा रूप तुझे पाहुणी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी महिमा तुझा अपरंपार तुझ्यामुळे आई जगाचा उद्धार तुझ्यामुळे आई जगाचा उद्धार तुझ्यामुळे आई जगाचा उद्धार आहे तुझ्या ठाई विश्वसार जीवनाची नौका करावी पार जीवनाची नौका करावी पार जीवनाची नौका करावी पार आघात करणी जगत जननी पाठी उभी राहुनी आघात करणी जगत जननी पाठी उभी राहुनी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी जगदंबे माऊली कृपेची तूच सावली जगदंबे माऊली कृपेची तूच सावली तू भवानी तूच दुर्गा रूप तुझे पाहुणी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी आरती ओवाळी सभारंगळी सेवा तू घ्यावी गोड मानुनी वा, किती छान एकंद आहे. या क्षणी तरी मी स्वातंत्र्य आहे. होय ताईचे. कोण आहे तू? कोण आहे तू? आणि माझी वाट अडून का उभा आहे? खामोश! मी ओळखतो तुला. कदाचित कदाचित तू आमच्या सदा ओळखत असेल. नाही नाही सदा धर्मचे. कोण?
तू एका दगडमार बापाची पोर आहेस. तुझ्या तोंडी दुसऱ्याच्या हृदयाची वाचा शोभा देत नाही. तुझ्या बापामुळे आमच्या सरदारांना विश्वासघात केला. पुढे एक शब्द तरी बोलशील तर? सरदार धर्मसेनच्या स्वामी निष्ठेला तुझ्या बापाने कालबुट आलाय रुद्रसेनच्या सायानं. हे सगळं खोटं आहे. होय, हे सर्व खरं आहे. कलिका, हे सर्व तुला सरदार धर्मसेन सांगते. पण कलिका, तू आज सुखाने करा, पण आनंदाने सुखसह्या खेळत आहेस. पण आमचं सरदार मात्र अपमानाचं जीवन जगत आहे, ते पण तुझ्या बापामुळे. पण यात माझा काय दोष? या दोष आहे कारण तू त्या काल सर्पाची पोर आहेस. पोर जाऊ का नाही माझ्यावर? जाऊ दे बाबा. शांत व्हाय तोंड. सोड आमची वाट. धाव पावना देवा करके याचना, हे धाव पावना देवा करके याचना, हे धावून यावे आना केला. ओ
स्त्रीचा अत्याचार करायला तुला शरम नाही वाटत? तू कोण मला विचार करा? अन्यायाचा काल आया बहिणींचं रक्षण करता. सोड सोड त्या स्त्रीची वाट. मूर्खा, माझ्या जन्माचे होऊन तू स्वतःचा ठरला खोदत आहेस. माझ्या मनातून बाजू नाही काय शौर्याचं तेज दिसतं माझ्या तुझ्या चेहऱ्यावर. पण तुझ्या शुद्ध कणीनं तुझ्या चेहऱ्यावर कालिमा भासतोय. अरे तू जर माझ्या ठिकाणी असतास तर तू हे असाच बनला असता. म्हणजे काय? म्हणजे हे माझ्या दुश्मनाची कालभद्राची विषारी कालकन्या आहे. काय? ही कालभद्राची बोल? मीही त्या कालभद्राचा वैर आहे. पण वैर्यानं सुद्धा धर्मानं वागावं हे माझं प्रीत आहे. दैर्याने तू माझा दोस्त आहे. पण आपली दोस्ती होते या दुश्मनाच्या रणांगणावर. याचा फार वाईट वाटतंय. म्हणजे कालभद्रा तुझा दुश्मन? होय. कोण? महा जगीरा तुझ्या समोर दोस्तीचा हात पुढे करतोय. स्वीकारशील? जरूर. पण त्या अगोदर या स्त्रीच्या मार्गातून अरे हीच का तुझी ती घमंड? या तुझं शौर्य दाखवण्यात तुला घमंड वाटते का? या शौर्यात आपल्या दोस्तीची एकता करणे आहे. एकता? कोणती एकता? आज तुला मी त्या धर्मसेनच्या गोळ्यात घेऊन जाणार आहे. सरदार धर्मसेन? होय. ठीक आहे. मलाही सरदार धर्मसेनची भेट घेण्याची इच्छा आहे. कलिका चल. मी असताना कलिकालाचं भय बाळगू नको. चल चाल. जय शिवशंभो. जय शिवशंभो. जगीरा आज तुला परत एवढा वेळ या कैद्याला माहिती म्हणू नकोस. मी सरदार धर्मसेनची भेट घेण्याच्या उद्देशाने इथं आलोय. म्हणजे तू मला ओळखतोस तर ना? ओळखत नाही, पण तुमची ओळख करून देण्यात आली. आपण स्वामी वीरसेन महाराजांचे एकनिष्ठ सरदार आहात. आणि त्या बंड कालभद्राच्या भीतीमुळे तुम्हाला राज्यातून हद्दपार करण्यात आलं. आणि त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तुम्ही शांत हो. म्हणजे माझ्याबद्दल तुला बरीच माहिती आहे. होय. पण तू आहेस तरी कोण? माझं नाव अंगार. अंगार. म्हणजे तू माझ्यासारखा दुश्मन आहेस की काय? मी एक बंडखोर आहे. काय? पण अन्याय काय झालाय तुझ्यावर? अन्याय? किती सांगू अन्याय? कोणते सांगू अन्याय? या चेहऱ्यावर बुरखा आहे, पण या बुरख्याच्या आत तुम्हाला अंगार दिसेल. कालभद्राच्या रक्ताची रंगपंचमी करून बसलेला अंगार. ही बघा माझ्या हाड वैऱ्याची पोर. ही एक स्त्री आहे. या चालितेच्या संयमामुळे आवडलं असतं तरीच्या शिर मी एका धाळात वेगळा केला असतं. काय? ही कालभद्राची पोर? होय. पण जगीरा या मुलीला इथं का आणलंस? सरदार ही आपल्या दुश्मनाची पोर आहे. दुश्मनाची. मग काय करायचं हिचं? तो सर्वस्व निर्णय तुमचा सरदार. जगीरा फार मोठा मूर्खपणा केलास तू. एका आपल्याला पकडून कोणतं शौर्य दाखवलंस तू. अरे तू ही त्या कालभद्राच्या नीतीने वागू लागलास की काय? अरे कालभद्राने कधी स्त्रियांच्या बाबतीत नीती आणि तिची क्षिती कधी बाळगली नाही. सरदार सूड भावनेच्या बळात. सूड भावना जगीरा. सूड भावना ही कालभद्रा विरोधात आहे. अरे नव एवढ्या पदार्पण झालेली जवान पोर. या मुलीला आपल्या मरणापेक्षा शिलाची किंमत अधिक असते हे तू विसरलास? सरदार माफी असावी सरदार. ठीक आहे. म्हणजे तुला तुझी चूक समजली. जा तू तुझ्या पुढच्या कामगिरीला लाग. जी सरदार. किती थोर हृदय आहे तुमचं. मला त्या कालभद्राची मुलगी म्हणून उभं राहिले. शरम वाटते मला. जय शिवशंभो. काय नाग्या शिरप्या काय खबर आणलीस? सरदार बंडखोर धर्मसेनचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यासाठी रुद्रसेनाने सर्वत्र हेराचे जाळे पसरवले आहे महाराज. अरे मूर्ख रुद्रसेना.
अरे हे काला पुरतासाठी माझ्याकडे कोल्ह्यासारख्या कावेबाग भूमिका सैनिक सकल व सज्ज आहेत. दुसरं म्हणजे सम्राट रुद्रसेनाने सेनापती कालभद्राच्या कन्याशी स्वतः विवाह करण्याचे ठरवले आहे. काय त्या दैत्या रुद्रसेनाशी या कोकण कलिकेचा विवाह नाही, हे कदापि शक्य नाही. होय सरदार, आणि त्या काल रुद्रसेनाने कालभद्राला आज्ञा केली आहे की जर विवाह मान्य नसेल तर आपल्या कन्येला दूरदेशी पाठवा. यापेक्षा सम्राट रुद्रसेन तिलाच दूर करणार आहे. ऐकलंस पोरी, त्या रुद्रसेनाचा रुद्र रूप. हो पिताजी, ऐकलं आणि राजधानीत परतायचा नाही असा निर्णय घेतला आहे. मी तुमच्यासोबत इथे बंडखोर म्हणून राहणार आहे. पण पोरी, आमचा बंड आहे तुझ्या पिताजी विरुद्ध. मग मीही माझ्या पिताजी विरुद्ध बंड करणार आहे. मी जिथं जिथं जाते तिथं माझ्या पिताजी विरुद्ध अत्याचाराचे झेंडे दिसतात. त्या अधर्मी बाबाच्या मनात राहण्यापेक्षा त्या धर्मानं वागणाऱ्या धर्मसेनाची धर्मकन्या म्हणून राहण्यात मला खूप छान वाटेल. पण बेटी, मला वाटतं तू परत जाणं तुझ्या चारित्र्याच्या दृष्टीने बरं होईल. कारण मनाच्या बंडापेक्षा तुझ्या शिराची किंमत अधिक आहे. नाही पिताजी, नाही. त्या सत्यानुसारी जगण्यापेक्षा मला ही भूताची दरी चिरशांती देईल. पण बेटी, तू मारी मनाची असून तू मरणाला मिठी मारण्यास निघाले आहेस. यावरून तू खरोखरच आमची बंडखोर झालेस. राजा शिरप्या, जा हिला हिच्या विश्रांतीची जागा दाखवा. ठीक आहे सरदार. सरदार, आपण कालभद्राच्या मुलीला आपण मायेचं दूध पाजतात याचं भान राहू द्या. अंगारा, या दुधाचं विष होणार नाही याची खबरदारी घेऊ आम्ही. पण या मुलीला ठेवून देण्यामागे मला एक मोठा डावपेच खेळायचा आहे. असा कोणता डावपेच खेळणार आहात? या मुलीला तू ठार मारायचं. होईच नाही. हे स्त्री घातक माझ्या हातातून होणार नाही. अरे हे पातक तू करू नकोस. पण कलिका यापुढे जंगली वेशात माझी कन्या म्हणून जगेल. पण कालभद्राची कन्या या जगाच्या दृष्टीने ती मरणार आहे अशी खबर पसरवायची आहे आपल्याला. सरदार, काट्यानं काटा काढण्याचा आपला मनसुबा पाहून आम्ही थक्क झालो. पण तो चेहरा बुडक्यात झाकलेला का लपवलाय? हा बुडका त्या कालभद्राचा कपाळ आहे. कालभद्राला मातीत मिळवी त्याच वेळी हे कपाळ दूर करेल. सरदार घात झाला. कालभद्राच्या छळाला कंटाळून राजमाता विद्यादेवीने आत्महत्या केली. काय? राजमातेची आत्महत्या? होय सरदार. राजा, ही बातमी सांगून माझ्या हृदयात भयंकर तेल ओतलंय. कालभद्रा, अरे कावद्रा, आता तुझी गाठ या अंगाराची आहे. या अंगाराची. हा बुरकेदारी कोण ते मला ठाऊक नाही. पण सुडाने पेटलेला धगधगता अंगार आहे. धगधगता अंगार. मला वाटत होतं की हा राजकुमार धीरज असावा, पण नाही. राजकुमार धीरज हा शत्रूकडून मारला गेला. मग हा अंगारा कोणी का असेना. आपल्याला आता इथून निघायला हवं. चला जगीरा. चला सरदार. सुरू असलेल्या वगनाट्यासाठी माझ्या बरोबर होता. आज एवढा यायला पाहिजे होता. अरे बिलिंदर, बोलून कलिंदर, अरे काय झालं माहिती आहे? काय झालं? आता तुला माहिती आहे ना, आधार कार्ड लिंक करायला गेलो होतो रे. हा, तुझं शेतूत. हा, तर सगळी जबाब तर घेऊन गेलो. रेशन कार्ड, पॅन कार्ड सगळी जबाब तर घेऊन गेलो. आणि ती बाई काय म्हणते माहिती आहे काय? तुझं पॅन कार्ड राहिलं. मला म्हणते पॅन कार्ड आहे ना. मी बोललो बाई या सगळ्या माणसांसोबत पॅन काढू. बाई काय बोलली? बाई बोलली ते पॅन कार्ड नाही, पॅन कार्ड. असं काय? मी ते वेगळं समजलो.
बाजूला माझा लहान पोरगा रे का तो पण मला म्हणतोय पप्पा बाई तुम्हाला पॅन्ट काढायला सांगते मग ते सगळं जाऊ दे कोण कोण जंगलात काय करणार तू कोण मी कोण मी राजा आहे तुम्ही काय करता इथे असला राजा राजा आम्ही या राजाचे खूप शिपाई आहोत शिपाई हा कुणी पाठवला कुणी पाठवला जा आणि त्या रुद्रसेनला सांगा मी काल बद्राच्या मुलीला मारला आहे म्हणजे तू जा मी काय सांगणार नाही म्हणजे कलिकेचा खून तुम्ही केला होय खून 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 काय खून कलिकेचा खून खून कोण आहे श्रीमंती यांनी आपल्या कलिकेचा खून केला आहे कोण आहेस तू अंगार एक मारेकरी रुद्रसेनच्या सांगण्यावर मारेकरी आहे मी तुझ्या मुलीला ठार मारलाय माझ्या मुलीची हत्या तू केलीस होय अरे परमेश्वरा काय पण काय असा गुन्हा केला माझ्या मुलीनं म्हणून तिची हत्या केलीस तू गुन्हा केला नाही अरे तू तुझी आग आणि पापा झाली आहे तुझ्या पापाचा प्रायश्चित्त म्हणून रुद्रसेनच्या सांगण्यावरून मी तिला ठार मारला आहे कोण रुद्रसेनच्या सांगण्यावरून तू हे केलंस होय रामखोरा तू खोटं सांगत आहेस नाही हे खरं आहे मग ठीक आहे तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिडाव तयार काल भद्रा उगा सरपाचा म्हणून वळवळ करू नको तुझा काळ आला होता पण वेळ आली नाही मी काळाच्या रूपाने परत जातोय कारण तुला तुझं मरण मी माझ्या हातातून देणार आहे खामोश अरे तुझ्याच रक्तानं माझ्या मुलीचे कपडे भिजू शकतो काल भद्रा अरे मी मनात आणला तर या क्षणी मी तुला जिवंत चालू शकतो पण नाही येतो आम्ही सम्राट रुद्रसेना अरे सम्राट रुद्रसेना अरे तुला या राज्याचा सम्राट केला अरे सन्मानाची माळ तुझ्या गळ्यात घातली आणि तू या काळभद्राचा खरा आवळाला निघालास पण नाही काळभद्राचा खरा आवळा निघालास पण रुद्रसेना अरे हे सिंहासन उभं राहिला या काळभद्राच्या ताकदीच्या जोरावर हे सिंहासन तुझ्या सकट हा काळभद्र जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही चल मिलिंद आपल्याला पण पाठच्या गेटवर जायला पाहिजे चल 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 रुद्रसेन काळभद्रा आम्हाला अशी केली हाक मारून आमची अमर्यादा ओलांडत हा सम्राटाचा सम्राट रुद्रसेन मला बोलत हा याचा पाठ लावीस तू खुनी आहेस माझ्या मुलीचा हत्यार आहेस तू मारेकरी आहेस तुमच्या मुलीची हत्या काय बोलत आहात काळभद्रा कुणी केली आपल्या मुलीची हत्या तू केलीस माझ्या मुलीची हत्या तू केलीस मारेकऱ्याकडून काळभद्रा हे सर्व खोट आहे कुणीतरी हे मोठं कटकारस्थान कटकारस्थान तू करत आहेस काळभद्रा मला वाटतं त्या धर्मसेने हा महाभयंकर भोवरा निर्माण केला कोण रुद्रसेन अरे संशयाचा भोवरा तर तू निर्माण करत आहेस कोण रुद्रसेन अरे तूच म्हणाला होतास ना की तुझ्या मुलीला दूर देशी पाठव नाहीतर मी दूर करेन असा तूच म्हणाला होतास ना रुद्रसेन या काळभद्रासी तू वय धरला आहेस या काळभद्रासी वय म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण हे लक्षात ठेव काळभद्रा आणि हेही लक्षात ठेव की जे सिंहासन
हे सिंहासन उभं राहिलं या कालभद्राच्या ताकदीच्या जोरावर, त्याच ताकदीच्या जोरानं हे तुझं सिंहासन नेस्तनाबूत केल्याशिवाय हा कालभद्र राहणार नाही. हे थांबी कालभद्रा. अरे अरे, हा कालभद्राचा सुडाने बेभान होऊन हुंकार फुंकत गेला आहे. सम्राटाचा मुकुट मस्तकी धारण करतो ना करतो तोच कोणी या कालभद्राला आमच्या मुकुटात सोडतोय. कोण आहेस तू? अंगार, कालिकेला मीच ठार मारलाय तुझ्या सांगण्यावरून. पण आम्ही असं सांगितलंच नव्हतं. का तू खोटा सांगितलास त्या कालभद्राला? तुझं नाव सांगून तुझ्या वैर्याचा अंगार पेटवलाय मी कालभद्राच्या हृदयात. कोण आहेस तू? समोर ये. कोण रुद्रसेन? अरे या कालभद्राला तू दिवसलायस. हा कालभद्र प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या मुलीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी, आपले सैनिक सदैव या कालभद्राला सहाय्य करण्यासाठी रुद्रसेन विरुद्ध बंड करण्यास तयार आहे. माझ्या मुलीचा हत्याराचा बदला घेतल्याशिवाय हा कालभद्राला शांती लागणार नाही. थांब कालभद्रा. अरे तुझ्याच मागार होतो. केव्हा तरी कुठेतरी गाठ पडेल याची संधी शोधत होतो. तू आहेस तरी कोण? अरे धर्मसेनचा साथीदार. कोण धर्मसेन? अजून जिवंत आहे. कुठल्या भ्यात जपून बसलाय तो हरामखोर काळसर्प. अरे त्यांच्याच पवित्र पायाजवळ तुझं पापी मस्तक ठेवून जाणार आहे. त्याच अगोदर तुझं मस्तक त्या धर्मसेना भेट म्हणून देणार आहे आणि त्या काळसर्प धर्मसेनची नागी ठेचणार आहे. कालभद्रा, उगाच शौर्याच्या वल्गना करू नकोस. आता तुझ्यात तेवढं सामर्थ्य राहिलं नाही. आता तुझं मरण अटल आहे. कालभद्रा अटल आहे. ते तुझ्या सामर्थ्य असेल तर भिडाव समजे भिडाव. तुझा मरण माझ्या हातातून नाही. कारण तू अन्याय अत्याचार केलास त्या धर्मसेनवर. तेव्हा तुझा न्याय त्या धर्मसेनच्या हाती. नाट्या पाहता काय अटक करा त्या हरामखोराला. धर्मसेन समोर मला उभा करण्यापेक्षा माझा काय तर जिरून टाक. नाही, अरे तू अत्याचार केलास त्या धर्मसेनवर. तेव्हा तुझा न्याय निवडा त्या धर्मसेनच्या हाती. पकडा या हरामखोराला. तू माझा घात केला आहेस.
जय शिवशंभो. जय शिवशंभो. जगीरा, काय खबर आहे? सरदार, तुमच्या दुश्मनाचा मस्तक तुमच्या समोर हजर करण्यासाठी खुद्द दुश्मनास घेऊन आलोय. दुश्मन? कोण? कोण दुश्मन? नाग्या, घेऊन ये त्या हरामखोराला, विश्वासघातकी काल भद्राला. हा तर कालभद्रा आहे. सरदार, हाच तर तुमचा दुश्मन कालभद्रा. नाही जगीरा, हा माझा दुश्मन नाही. नाही कसा? नाही कसा सरदार? त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वामिनिष्ठेला तडा जाण्यासाठी कट करसाचं नाही कसा सरदार? नाही नाही जगीरा, या त्या कालभद्राचा मुळीच दोष नाही. हे घडलं त्या सर्व नेत्याच्या अटल नियमानं. अरे माझ्या कर्माचाच वनवास भोगायचा होता, तो मी भोगला. पण या वनवासाला मात्र आणि मी तर कालभद्राचा ठरला आहे. कोण? धर्मसेन, तुम्ही विरक्त वृत्तीने माझ्याशी वागाल असं आम्हाला वाटलंही नव्हतं. तुम्हाला मला पथात चौथाळलेला सिंहाप्रमाणे माझ्या अंगावर धावून येऊन माझ्या देहाचे लचके तोडा. पण या फंद फितुरी कालभद्राला पाहतात आपल्या मेणातून तलवार बाहेर पडण्याअगोदर आपल्या मुखातून शब्द बाहेर पडले. याची मला कल्पना वाटत नाही. पूर्वीचं वाईट विसरलं मी कालभद्रा. अरे तुझ्या ठिकाणी दुसरा तिसरा कोणी असता तर या सत्याआड येणारा धर्मसेनला सुद्धा त्याने दूर केलं असतं. पण मी खरा संतपणे जळत होतो त्या वीरसेनावर. कोण? वीरसेन? होय. खऱ्या खोट्याशी प्रत्यक्ष चर्चा न करता मला त्याने धंद पार केलं. पण जेवढा तू माझ्याशी कपटीपणानं वागून जेवढं तुम्ही माझं नुकसान केलं तेवढं त्या वीरसेनाला मारून तो माझा फायदाही केला आहे. सरदार काय बोलत आता पण? होय जगीरा, आम्हाला थोडं बोलायचं आहे. तू जाऊ शकतोस. आमची आज्ञा ऐकली नाहीस? जी सरदार. कोण धर्मसेन? आपण यावर बोललात यावर आमचा विश्वास बसत नाही. धर्मसेन, कालभद्रा, अरे नको विश्वास ठेवू. पण तुझ्या केसाला धक्का लागणार नाही याची खात्री देतो मी तुला. धर्मसेन, हा कालभद्र आपल्या प्रत्येक शब्दाची कदर केली जाईल. कालभद्रा, अरे हा धर्मसेन सुद्धा या कालभद्राची कदर करणार आहे. पण तुला सम्राट करूनच. कोण? धर्मसेन, काय बोलत आहात आपण? कोण? हो कालभद्रा, आपल्या पुण्यभूमीत परकीयानं अन्यायाशी राज्य करावं हे मला पटत नाही. पण मी त्या खरा संतपणे जळत होतो त्या वीरसेनावर. कोण? धर्मसेन, मी सुद्धा तडपड आहे माशाप्रमाणे त्या रुद्रसेनचा सूड घेण्यासाठी. पण धर्मसेन, माझ्या मुलीची हत्या केली. पण नाही धर्मसेन, माझ्या सेनापती पदाचा त्याने अपमान करून मला गुन्हेगार ठरवलं. पण नाही याचा सुडाचा बदला घेण्यासाठी मी त्या रुद्रसेनचा प्रतिशोध घेत आहे. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या कामगिरीला लागा. आम्ही बाहेरून हल्ला करू, तुम्ही आतून हल्ला करा. चला नाग्या, त्याला जगीरा घेऊन चला.
महाराज घात झाला. काय बोलत आहात सेनापती? होय महाराज, तो कालभद्र त्या धर्मसेनला जाऊन मिळाला आहे. अरे आपण भीषण घटनेचा ठाव असा घालत आहात की आम्ही एवढं साम्राज्य मिळवलेलं एका क्षणात खाक होईल. महाराज, एका मुलीमुळे साम्राज्यात फार मोठं तुफान होईल. ही कलिका महाकाली होऊन आमचा सर्वनाश करेल असं भविष्य आम्ही वर्तवलं होतं, पण आज ते खरं ठरलं आहे. धर्मसेनानी कलिकेची हत्या करून आमचे नावे केले आहे. सेनापती, आम्ही या व्यूह चक्रात भरडले जाणार आहोत. महाराज, असे निराश होऊन का? आपली सेना प्रचंड ताकदीशी उभी आहे. इथं चुकता तुम्ही सेनापती. कालभद्र आमचे पदच्युत झालेले सेनापती आहे. बहुसंख्य सैन्य हे त्यांच्या मताप्रमाणे वागणारे आहे. त्या धर्मसेनला आणि कालभद्राला आमच्यावर वार करणे फार सोपं जाणार आहे. महाराज, पण आज सेनापती जिवंत असताना तो कालभद्र आपल्या सैन्यात मुलीच पाडू शकणार नाही. तो सावध होण्यापूर्वी आपल्याला बेसावध करणं आपल्याला योग्य ठरेल. कोण आहेस तू? असा समोर तुमचा कर्दनकार रुद्रसेना, नीट लक्ष देऊ नये. मी साक्षात तुझा मृत्यू म्हणून तुझ्या भोवती सारखा घुकमाळत आहे. तुझी नी माझी भेट आता रणमैदानात. हा आवाज कुणाचा? अंगार माझ्या माथ्यावर संपरलेला हा अंगार आहे. महाराज, तो कुणी आहे हे आवाज घराण्याशी संबंधित आहे एवढं मात्र निश्चित. तसं नसतं तर या महाराजी गुप्ताचा वाट्या त्याला माहीत झाल्या नसत्या. आता या रणाबरोबर आज त्याला रणात उडी खेळायलाच पाहिजे. अंगाराला पाहतात माझ्या माथ्यावरचा कसा अंगार होऊन बसतो. एक तर आम्ही या अंगारात जळू. सेनापती, आम्ही येत आहोत. ठीक आहे. मानसिंग, कोण कालभद्रा? अरे ये तुझीच वाट पाहत होतो. तुला तुझ्या स्वर्गाची वाट पाहत होतो. कोण मानसिंग? अरे आता तुझ्या कायमच्या वर्गण्या थंड करणार आहे. अरे या कालभद्राला भावल्याप्रमाणे सेनापती म्हणून त्याचा वापर करून घेतला. पण आता हा कालभद्रा हा फसायचा नाही. मुकाडाने माझ्याची इतिहास तयार हो. नाहीतर या कालभद्राची घाट आहे. अरे तुझ्या हिंमत असेल तर भिडाव संशयला संशय. कोणती मोठी बहादुरी दाखवतोय. कोण रुद्रसेना? तो पहा तुझा सेनापती ग्रतपान होऊन तुझीच वाट पाहतोय. कालभद्रा, अरे अजूनही हात आवर तुझा सर्वनाश टाळता येईल. पण माझ्याशी तू समझोता केलास तर कुणाशी समझोता करू? बेमान राजाशी नाही, हे कदापि शक्य नाही. अरे तू माझ्या मुलीचा तू हत्यार आहेस, तर हे कदापि शक्य नाही. कालभद्रा, हा डाव त्या धर्मसेनचाच आहे.
तुझ्या अंगात हिंमत असेल तर भिडाव समशेरीला समशे. सेनापती आहेस, आपण समझोता करूया. समझोता? अरे कुणाशी समझोता? रुद्रसेन, आता समझोता नाही. अरे अरे जी कठार माझ्या मुलीच्या काळजात घुसली, तीच कठार तुझ्या काळजात घुसणार. कठार तुझ्या काळजात घुसणार.